ह्या बुवांचा कसा झाला माहिती आहे, त्याची ऐट सावकाराची आहे. ह्या वसंत बुवांचा कसा ऐट सावकाराची आणि दुकान कुरमुऱ्याचा. हे बघ फोडले, दोन तुझ्या अंदर फोडले बघ, एक इकडे आणि एक इकडे. कंटाळले आणि बुवा तुम्ही बोलत ना, तुमच्याकडनं काहीतरी आम्ही शिकायला आलो म्हणून. बुवा कशी संपली बुवा. बुवा हे आता कसं झाला माहिती आहे, आजच्या काळात तो शिकायला वर्गात आलेला आहे. तुमच्या लक्षात येत फरक म्हणून दाखवित नाही, कारण शेवटी तुम्ही डोकं उडीतली आहे. नाही तर काय म्हणणार, ह्याला त्या वसंताची वाट लावून पेट केसावाल्या आहेत असं म्हणणार. आता ऐक, जी तुम्ही गाणे म्हणतात ना, एक तर तुमची पेटी सफेद दोनची, खाली काय म्हणतात आधी ही बसली ती एका, म्हणजे तुझा कसा आला माहिती, चायपेक्षा किती गरम झाली. आठवलं रे काय मंडळी, काय नाच म्हणत गणपती बा त्यांना गाणा ना पट्टी काय दोन जायचे गाजले, दोन जायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन जायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळा. दोन जायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन जायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर. निनादले डोकांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले डोकांच्या नावे कोकणातले डोंगर. ही पट्टी आधी हाणलं असते ती सफेदची. आय लव्ह यू गा, आय लव्ह यू करून आज शाप करून टाकणार. हा ना, बाकी बरोबर सांगितलं त्यांनी की खरूज पुरुष गरिबांचे आधार आहेत ते. आमच्या हातात बुवा खरूजच होणार, पण काय माहिती आहे बुवा, श्रीमंतांचे आधार काय माहिती आहे, शुगर, डायबिटीज, बीपी, टेन्शन, डिप्रेशन, हे श्रीमंतांचे आधार. आणि आपले गरिबांचे आधार काय, मूळव्याध, पातळ संडास, खास, खुजली, करून. हा, आमच्या संजना वहिनीचा वाढदिवस होता. सारा दिवस जगाईचा या बुवा तुमचा मंडळी उचलून दिला खाल्ला, तरी पण तुमच्या त्या लक्षात नाही लिहिला. ऐकला, मंडळी उचलून दिला होता. पण बाकी पण काय पण म्हणा बुवा, नाकापेक्षा मोठी जरा लय भारी नाही सुरू. हा, हे बघा गावदेव प्रसाद भजन मंडळ, मंडळाचं प्रेम बुवा, ह्या गावदेव मंडळाचं प्रेम बघा या ठिकाणी. धन्यवाद. खाली नका, चला द्या एकदा जोरदार जोरदार. गावदेवी प्रासादिक भजन मंडळ सन्माननीय बुवा श्री संजय वासुदेव पवार
बुवा तसंच जे वासुदेव पवार यांच्यातर्फे वसंत सावंत पवारांना पण हा लक्ष्मी हात दिला त्याचा स्वीकार करायचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. तसेच स्वामी समर्थ क्लासेस संचालक सुशांत गावडे जी गावडे बुवा या 10 वर्षाच्या मंडळी प्रेम केला आणि ह्यो प्रेम दाखवला. 1000 रुपयाचा लक्ष्मी रुपये हार या ठिकाणी आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद. गावदेवी प्रसादी भजन मंडळाचे आणि त्या सर्व कोरस आणि त्यांचे सहकारी यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. बुवानो अभिमान वाटतो गुरुजी, अभिमान वाटतो. ह्या कलियुगामध्ये मंडळी 10 नाही तर 5च असतात प्रत्येकाच्या नशिबात, पण पवार बुवांचे मंडळाला जवळजवळ आयचे ट्रक भरात एवढी त्यांचे मंडळ आहे. त्या मंडळासाठी जोरदार चालवलं. या ठिकाणी आमच्या संजय पवार यांच्या संजय विलास पवार कोपर यांच्या आज माघारणीचा वाढदिवस होता. ते गाणं त्यांच्याकडे सादर करूया. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस संजय बहिणीचा. सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस संजय बहिणीचा. दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला, दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला. वहिनींना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि पवार बुवा, वहिनींचा येणारा समोर वाढदिवस आहे ना आमच्या ते साजरा होते आणि आमची 2 बुवांचे तिला डबल बनायचे होते. आधी जी मशाला आले मी खुशीच्या भयान राती, काजवा उगल गिरी गिरे, काजवा उगल गिरी गिरे, रानात डोळात गाती. जीवाचा दिलबर कुठं दिसना मला, ग बाय बाय कुठं दिसना मला. इथं दिसना, इथं दिसना, इथं दिसना, इथं दिसना. शोधू कुठे, शोधू कुठे. ती फणी खाली ठेवायची, आरसो खाली ठेवायचो, डायरेक्ट फाट्यात हात घालायचो. इथं दिसना, इथं दिसना, इथं दिसना, इथं दिसना. शोधू कुठं, शोधू कुठं. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, 2 नाकाच्या मध्ये गठ्याचला ग बाई ठ्याचला. जयचे देव. हे बघा इथे आमच्या ह्या लोकसभा समितीने आमचे अध्यक्ष बाळापरब वाटतं की नाही कोकण असा, नाही तर बुवान ठाणे गणपती गावी गेल्यावर मे महिन्यात, पण खरा ना मे महिन्यात जर लग्न असला की जे काही करवले बोंबाटत असं गावात बोंबाटत. गावी लग्न म्हणजे सारवण झाला, मांडवाला पताका लागला, आंब्याचे टाळे लागलं की वा 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 काय लग्न असतात. पण मुंबईमध्ये कसं नाही, मुंबईमध्ये सकाळी डामडूम, दुपारी डामडूम, रात्री सामसून, ह्याला लग्न सोपला. बरं ह्या लग्नात काय माहिती आहे, हैताट, थंय मीठ, लोणचा, पापड, डाळ, भात, भाजी. त्याका आपण काय म्हणता बुफे सिस्टम. बुफे नाही, ती भिकारी सिस्टम आहे, भिकारी सिस्टम. पण जी गावची पद्धत आहे भारतीय बैठक संस्कृती, भारतीय बैठक
जेवणारे बसलेले असतात, वाढणारे वाढत असतात. भात घ्या, भात घ्या, भात घ्या, भात घ्या, डाळ घ्या, डाळ घ्या, डाळ घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या, असे वाढणारे असतात. पण त्या वाढणाऱ्यामध्ये वाढपी जर चांगलं पोरगोत असलो आणि त्या पोरग्याची तीचची कंबर असली तर त्यांनी पॅन्ट पण तीचचीच वापरायची, मग तो बरोबर वाटतात. आणि त्या पोरग्याची तीचची कंबर आहे आणि त्याने बत्तीची पॅन्ट घातला तर पुढच्या घात वाढ वाकलो तर पाठचं म्हणता माका नको, अर्ध्या पोटा नुकता. पण गावचा वा 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 वा, गावी काय मांडव सजले हळदीच्या दिवशी. आठी गोटीची काढली, आठी गोटीची काढली, आठी गोटीची काढली. मग दुसरी म्हणता मध्ये काळदीची वाटी, मध्ये काळदीची वाटी. दुसरी म्हणता बायो हळद लावतो तोडी, बायो हळद लावतो तोडी. चौथी म्हणतात दादा तू माझी वहिनी, दादा तू माझी वहिनी, दादा तू माझी वहिनी. काय मजा असतात. आणि नवरो जवळजवळ बुवा ना तुमच्याजवळ येतो होतो. म्हणजे आता कसे झाले ते 50 वर्षाची नवरे वयले रेच गेली, पोरगीच नाही केलं. तो नवरो योगायोगाचा लग्न जमला म्हणजे जुनावलेला होता तो. ती एक करवले त्या हळद लावला, हळद लावताना ते हात लागलो देतो आणि तिने जोरात गीत म्हटला, जुनवड जुनवड गे तले, जुनवड जुनवड गे तले, जुनवड जुनवड गे तले, जुनवड जुनवड गे सगळं म्हटल्याबरोबर हे घरात भाग ढवळत होती. ती पदरा हात पुसतच इली. ती इली डायरेक्ट विचारता तुका कसं कळलो गे बले, तुका कसं कळलो गे बले, तुका कसं कळलो. मग ती दुसरी पहिली करवली ती का सांगता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो म्हणजे गालपाटा. आणि मुलीनं तुमका सांगते तुमचं जेव्हा लग्न जमतात ना तेव्हा तुमच्या मैत्रिणीचा बघवत नाही. आमचं पण नवरो असंच होतो. आम्ही गेला पहिल्या गावात बघा, पण पहिली गाणी वेगळी होती, आता गाणी बदलत चालली आहे. पहिली गाणी बघा, लग्न जमला हळदी झाली की गाण्याला काय काय रुंजून वाजती वाजती मोरे कैवाती नाचती कैवाती नाचती, हे रुंजून वाजती वाजती मोरे कैवाती नाचती कैवाती नाचती. नवरा आला देवळा पाशी, नवरा आला देवळा पाशी, नवऱ्या नवरी कशी नेशी, नवऱ्या नवरी कशी नेशी. हे मान देवाची देवी गाणी लागायची त्यावेळी. काळ बदलत चाललाय. आणि नवरो गेलो दुसऱ्या गावात आमचो ट्रकातनं, तेव्हा ट्रकातनं जायचे. आणि नवरी होती ती एका डोळ्यात पोंची होती, बघायची जिलेबी मागायची लाडू अशी पोंच्या डोळ्यात. तिच्या मैत्रिणी लगेच चालू केला, साधलंच गे एक डोळशे, साधलंच गे एक डोळशे, साधलंच गे एक डोळशे म्हटल्याबरोबर नवरा आमच्या देवगड जो होतो, आम्ही नवरा गॉगल लावूनच घेऊन गेला होता. आता पेडणेकर बुवा एवढं होतं, आमच्या काय करवले कमी आहेत, आमच्या करवले चालूच केल्याने आमच्याचे दोन नवले गेले, आमच्याचे दोन नवले गेले, आमच्याचे दोन नवले गेले. आणि काय जे लग्न लागतात गावचा लग्न हो. माझ्या लग्न लागला ना, माझा लग्न लागला तेव्हा त्या सावंतवाल्याने म्हणजे तांबे तुम्ही ना पहिल्या वेळी ते एकाच पुण्याला असायचा, त्या सावंतवाल्याने गाणं लावला होता, दाटून माझ्या मागाच्या पाठीमागे जो का 10-12 पाठराखणी होतो तो सगळं रडवू लागलो. तर गाणं पुन्हा सुरू केलं नाही त्यांनी, दाटून अर्धो मांडा होतो ना लेडीज तो सगळं रडवू लागलो. आता कधी बुवा जेव्हा म्हणत होते त्यावेळी कसे ते रडत होते बघा, ह्या बुवा आवाज टेन्शन गावात यो आवाज सकाळ डोंबवले स्टेशनला आहे लय भारी आहे. त्यांच्या डब्यात चुकून जर पुरुष गेलो तर त्याची भाजी करतात, भाजी. आणि एखादो फेरीवाला येलो, ए भैया मुझे दिखाना, ए भैया मुझे दिखाना. दाखवली कंटा येतो आणि त्या गाणं पुन्हा स्लो झाला,
म्हणजे अख्खो मांडव रडू लागलो ना. गाणं त्याने मुद्दाम पुन्हा स्लो केला कंठ येतो माझ्यात राहुला ना मी रडू लागलो. पण नाही, या ठिकाणी आता परत बुवा आमची त्यांची भगिनी बुवांची मिसेस आलेली आहे. बुवा आपल्या पाठीमागे ना आपल्या माघारणीचा हात असतो म्हणून आपण भजनं करतो नाही का. आज माझी माघारी सुगरण आहे, दिव्यामध्ये पाककलेमध्ये भाग घेतला होता त्यांनी. सुगरण आहे, दिव्यामध्ये पाककलेमध्ये भाग घेतला होता. थांबा जीव अजून बाकी पाककलेमध्ये भाग घेतला, चक्कर 1 नंबर काढला आणि मला फोन आला, पेडणेकर बुवा तुमचा सत्कार करू होता, तुमच्या माघारीने म्हणता पाककलेमध्ये भाग घेतला होता, त्यांनी 1 नंबर काढला तुमचं. तर हा उद्या या तुम्ही. आणि त्या आयोजकांनी जसे आता आमचे बाळापरब अध्यक्ष आहेत तसे त्यांचे अध्यक्ष घरी ये माका भाजूत स्टेजवर निघाले आणि म्हणतात बुवा तुम्ही मनोगत व्यक्त करा, तुमच्या माघारणी नंबर काढलेला आहे. म्हटलं माझं कशा सत्कार करतात, म्हटलं तिथं करा. नाही नाही बुवा म्हणता पहिले तुमचं सत्कार करूचो, माझ्यात राहवलं नाही विचारले का हो. म्हटलं माझं सत्कार नाही म्हणा, जी काय तुमची माघारी बनवतात आणि तुम्ही काय खाऊन पचवतात म्हणून म्हणा तुमचं सत्कार. या ठिकाणी मगाशी कोकम माऊली यांच्याकडनं माझ्यासाठी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये पारितोषिक घ्यायला धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्या मेळावा 2025 निमित्त तरंगी भजनाचा जंगी सामना विनोद चव्हाण, संजय वासुदेव पवार, संदीप लोकी, रविवार दिनांक 21 सायंकाळी 6 वाजता वेळेवरती बारी चालू होणार. ही बारी डोंबिवली पूर्वेला बारी आहे. सर्वांनी आवर्जून त्या डोंबिवलीला बारीचा स्वतःचं वर्चस्व निर्माण करा. आज जर बाहेर गेलो ना, आपण बाहेर गेलो ह्या बुवा नेल्या ना तर पुन्हा दुसऱ्या वर्षी बोलवतात त्यांना. आता मोठेपण सांगत नाही. सांतावला डवरीनगरला जवळजवळ मला वाटतं 5 वर्ष एका बाजूने पवार बुवा असतात आणि सुंदरबागमध्ये यंदा 6वं वर्ष आहे. यंदाचं 6वं वर्ष एका बाजूला असतात. त्यांनी तिथला नागरिकत्व करून घेतलेला कुर्ल्याचा आणि वाकोल्याचा. आधार कार्डा त्यांचा व ॲक्सेप्ट आधार कार्ड त्यांचा तिकडला म्हणून वो असं वर्चस्व निर्माण करा. जायचं तर मुळमुळीत राहू नको रे बाबू. हा नाही मी नाही, मी कंटाळे. मी किती वर्ष करणार सात त्यांना. हा झाला का. हा हे 200 रुपये पारितोषिक आलं आताच्या भजन सरानंदांकडून. आकाशवाणीवरची बातम्या संपल्या म्हणून म्हणतो ना व्यसन मुक्त व्हा, व्यसन करू नका. असा झाला त्या दिवशी दिव्यामध्ये दारू पिणारो, गुटखा खाणारो आणि सिगारेट पिणारो हे 3 जण बसले. गजाले मारित होते. गजाली मारित असताना तिकडनं यमिलो म्हणता अरे म्हणता मेल्यानो म्हणता व्यसन करू नको, व्यसन मुक्त व्हा. तो दारू पिणारो म्हणता तुझ्या बापसाचा काय जाता. यमाक म्हणता तुझ्या बापसाचा काय जाता. तो म्हणता यम म्हणता अरे तू म्हणता किती पिणारा दारू. त्याका 1 वर्षभर पुरात एवढी त्याने यमान दारू दिला, एका खोलीत टाकल्या आणि त्याका बंद केला. नंतर गुटखा खाणाऱ्या वर्षभर गुटखा पुरात एवढा त्याका गुटखा दिला, त्याच्या खोलीत बंद केला. नंतर सिगारेट पिणाऱ्या 1 वर्षभर सिगारेट पुरेल एवढी त्याका सिगारेट दिल्या आणि एका रूममध्ये बंद केला आणि यम निघून गेलो आणि यम पुन्हा 6 महिन्याने इलो ना. 6 महिने नाही, 6 महिन्याने दुसऱ्या गावात गेलो, पुन्हा महिन्याभराने इलो. म्हणता ह्याची परिस्थिती बघूया काय आहे ती. यम इल्याबरोबर पहिला दारू पिणाऱ्याचा दरवाजा उघडला तर बघतात काय दारू पिणारो जाग्यावर सडलो होतो. दारू पिऊन लिव्हर देतो जळलो. आता म्हणता गुटखा खाण्याची म्हणता काय परिस्थिती आहे बघूया. घेतो दरवाजा उघडला, तोही गुटखा सगळणारो खुर्चीवर मेलेलो. गुटखा खाऊन सगळून शेवटी काय त्या यमाक पण उत्सुकता लागली की आता ह्या दोघांची म्हणता ही परिस्थिती आहे तर म्हणता मग आता सिगारेट पिणाऱ्याचे काय हाल झाले असतील. यमान विचार केल्याने हळूच त्याचा दार उघडला. अहो तू खुर्चीवर बसलेलो. यम डोक्या खात मारता. अरे म्हणतात तो दारू पिणारो म्हणता सोपलो, गुटखा खाणारो सोपलो, तू म्हणता अजून जितो कसो. तो हे दारू सिगारेट पिणारो म्हणता रे यमा तुझं काय म्हणता डोक्याचे गोळी सोपले का. अरे त्याका म्हणता वर्षभर पुरात एवढी म्हणतात त्याका दारू दिलं. दुसऱ्याक म्हणता वर्षभर पुरात एवढा तू त्याका म्हणता गुटखा दिलं. अरे माका म्हणता वर्षभर पुरात एवढी सिगारेट दिलं. माचीस कोण म्हणता तुझं बापूच देत. बाकी बुवा तसं काय आमचे बुवा काय जास्त बोललेले नाही. बोललेत पण जाऊ द्या, पण त्यांचे काय विषय सांगणार नाही. पण या ठिकाणी बुवा वेळेचं बंधन तुम्ही सुंदर केलात, प्रश्नच नाही.
आणि एक तुका गाणं दाखवते तुम्ही घेतला होता का? हर घर में भी एक ही नाम, हर घर में भी एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा ये जय श्री राम बोलेगा। हर घर में भी एक ही नाम, हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। हम हिंदू हैं बब्बर से, जहाँ राम ने जन्म लिया है, जहाँ राम ने जन्म लिया है, मंदिर वही बनाएंगे, राम नाम का पीके प्याला, राम नाम का पीके प्याला, राम का धुन में ढोलेंगे। जय श्री राम। दीपक राणेसाहेब या ठिकाणी पोलीस ऑफिसर आहेत, यांच्याकडून दोन्ही भावांसाठी 101 रुपयाच्या पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। टायमिंगचं बंधन आहे। बाकी बुवा लय बोलू सुचला होता बोलवता, काय मिळेल का नाही माझा विचार। बाकी त्या ठिकाणी ती मगाशी कोणती बारकी पोरगी ती परी 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 छान वाजवते, गेली ना ती, अजब गेली। शांत गेली शालू गेली बुवा, शांत गेली शालू गेली, आता कोणाचं नाव? आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव, आता आला बाबूराव। लोकसेवा समितीचे कार्य ये मान, लोकसेवा समितीचे कार्य ये मान, कोकणवासियांचा याला आहे अभिमान। जवळच्या माईक लोकसेवा समितीचे कार्य ये मान, लोकसेवा कोकणवासियांचा याला आहे अभिमान। आदरणीय दादांच्या विद्यमानानं, आदरणीय दादांच्या विद्यमानानं कोकण महोत्सवाची गमान, कोकण जवळ बसायला। आदरणीय दादांच्या विद्यमानानं कोकण महोत्सवाची गमान, बाळा पर बडू मौलीची जान, बाळा पर बडू मौलीची जान, गाणे गाती हो त्यांचे गुणगान।
लहान थोरांना देती बहुमान लहान सुरवे नाट्यकर जोडी किती छान लहान मोठ्यांना देती बहुमान शशिकांत परब दशावतार छान बघा शशिकांत परब आमचे दशावतारीचे प्रेमी शशिकांत परब दशावतार छान तारांच्या मनी मिळवला मान तारांच्या दशावतार भजन होती आनंदा दशावतार भजन होती आनंदा बागवे गुरुजींची ख्याती आहे मोठी सदा जपतील हो नाती गुरुजी सदा सकपाळ सांभाळतील हा सकपाळ पवार सांभाळतील राठी सकपाळ पवार सांभाळतील राठी गोसावी दत्ता बुवा खेळे लाठी काठी जपतील हो नाती गुरुजी गोसावी दत्ता खेळे लाटे गाठी गुरांगताई स्वागत करतील प्रेमा गुरांगताई स्वागत करतील प्रेमा तालुका वैभववाडी खंबाळे गाव पवार पुरा जन्मला बाळ पवार कयाचे संजय पवार हे नाव कयाचे संजय पवार हे नाव गाते जग नाव लोकसेवा समितीचे कार्यमान लोकसेवा समितीचे कार्यमान धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आमचे ढोलकीपटू आकाश सावंत एक आमच्या दत्ता गोसावींची फरमाईश होती की 5 मिनिटासाठी ढोलकी सोलो करा ढोलकी लावत आहेत जर आवडले तर जरूर टाळ्याचे थाप द्या त्याच्या पाठीवरती मारा
कण्याचा मोहना